9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। 5व्या दिवशी 27 डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीकरिता नामनिर्देशन अर्ज उचलण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मोठी हालचाल पाहायला मिळत आहे। एकूण 7 झोनमधनं दुपारी 3 वाजेपर्यंत 25 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत, तर तब्बल 316 अर्जांची उचल करण्यात आली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला 23 डिसेंबर रोजी अधिकृत सुरुवात झाली। 27 डिसेंबर रोजी शहरातील 7ही झोन कार्यालयांमध्ये उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत नामनिर्देशन अर्जांची उचल केली। 5व्या दिवशी तब्बल 316 नामनिर्देशन अर्जांची उचल करण्यात आली असून दुपारी 3 वाजेपर्यंत 25 उमेदवारांनी प्रत्यक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत। 9 वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्ष, आघाड्या आणि अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर असल्याने पुढील काही दिवसात उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। झोन कार्यालयांमध्ये उमेदवारांसह समर्थकांची ही गर्दी दिसून येत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे। एकूणच अमरावती महापालिका निवडणुकीकरिता नामनिर्देशन प्रक्रियेला वेग आला असून पुढील 3 दिवसात राजकीय हालचाली आणखी वाढण्याची शक्यता आहे। 30 डिसेंबर नंतर नेमकं कोण मैदानात उतरणार हे स्पष्ट होणार आहे।